मित्रांनो, कुंभ म्हणजे भक्ती, आस्था आणि श्रद्धा यांचा त्रिवेणी संगम. आणि असाच एक त्रिवेणी संगम होतोय जो गंगा, यमुना, सरस्वती या पवित्र नद्यांचा संगम, जिथे कुंभ 2025 प्रयागराज उत्तर प्रदेश येथे हे कुंभ आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि इथे नुसत्या भारतातूनच नाही तर जगभरातून या कुंभमेळ्याकडे पूर्ण जगाचं लक्ष आहे. आणि या कुंभमेळ्यामध्ये काही लोक आकर्षणाचे केंद्र म्हणून प्रचंड व्हायरल होत आहेत. आजच्या व्हिडिओतून मी आपल्याला 2025च्या प्रयागराज कुंभमेळ्याच्या आकर्षणाची केंद्र आणि व्हायरल होत असलेल्या लोकांची माहिती देणार आहे. तेव्हा मी राजेश जाटवे आणखीन एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश एपिसोड मध्ये आपलं स्वागत करतो. प्रयागराज कुंभमेळा जो 12 वर्षाच्या अंतराने होतो, विश्वविख्यात हा धार्मिक सोहळा आहे. आणि काही लोक या घटनांमुळे या कुंभमेळ्यात आणखीन चर्चेत आहेत. तर यातील सगळ्यात पहिली व्यक्ती आहे IIT बाबा. IIT बाबा हे एक अचानक समोर आलेलं असं व्यक्तिमत्व जे सोशल मीडियावरती आणि सध्या साधू संतांच्या गराड्यामध्ये प्रचंड चर्चेचा विषय बनलेला आहे. हे IIT बाबा म्हणजे एक धार्मिक साधू आहे जे पूर्वी भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्यंत महत्वाचं असं एक व्यक्तिमत्व होतं. सर्वसाधारण कुटुंबातून आलेलं हे व्यक्तिमत्व म्हणजे ही व्यक्ती जी आहे ही सर्वसाधारण कुटुंबातून आली आणि त्यांनी भारतीय प्राद्योगिक संस्थान IIT मधून त्यांनी आपलं शालेय शिक्षण घेतलं. आणि एका आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यानंतर जिथे यश तुमच्या हातात होतं, तुमच्या समोर नाव, कीर्ती आणि सगळ्या गोष्टी समोर असताना, पैसा समोर असताना या व्यक्तीने आध्यात्मिक जीवनाचा मार्ग स्वीकारत आपलं जे जीवन यात्रा आहे, आपली जी जर्नी आहे ती अध्यात्माकडे वळवली. IIT बाबा हे या कुंभमेळ्याचं विशेष आकर्षण आहे. त्यांचा तंत्रज्ञान आणि साधना यांचा अद्भुत असा त्यांनी घातलेला संगम किंवा त्यांचे जे विचार आहेत ज्यामध्ये ते विशेषतः साधना, विज्ञान यावरती जास्त जोर देतात. हे व्यक्तिमत्व थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल म्हणजे विवादास्पद देखील आहे. आईवडिलांच्या वरती त्यांचे जे विचार आहेत त्यावरती थोडीशी कॉन्ट्रोवर्सी होते. परंतु तरीही 2025 प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये ज्या लोकांना प्रसिद्धी मिळाली, जी लोक प्रचंड व्हायरल झाली, त्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे IIT बाबा. त्यांनी केलेला IITचा त्याग, नाव, यश, पैसा समोर असताना त्यांनी केलेला त्याग आणि त्यांचं जे विचार आहे यांनी सोशल मीडियावर त्यांची एक मोठी फॉलोइंग तयार केलेली आहे. आणि त्यांची साधी राहणी, प्रभावी शैली आणि तंत्रज्ञान व आध्यात्मिकतेवर त्यांचा जो दृष्टिकोन आहे त्यामुळे ते प्रचंड व्हायरल झालेले आहेत. एक असे हे अद्वितीय व्यक्तिमत्व आहे जे आध्यात्मिकतेचं तंत्रज्ञानाशी त्यांनी एक असा संगम घातलेला आहे, असं संगड घातलेली आहे की ज्यामुळे त्यांच्या विचारांची आणि साधनेची महत्ता दिसते. तर त्यामुळे कुंभमेळा 2025चा जो प्रयागराजचा आहे तेथे हे बाबा प्रचंड आकर्षणाचं केंद्र आहे, प्रचंड व्हायरलही होत आहेत आणि लोक या बाबांना भेटण्यासाठी, मिळण्यासाठी गर्दी देखील करत आहे. माळा किंवा हार विकणारी मोनालिसा, इन्स्टा रीलवर अर्धनग्न होणाऱ्या या काळात आपल्या साधेपणाने जी प्रचंड व्हायरल झालेली आहे ही माळा विकणारी एक मुलगी. प्रयागराज कुंभमेळ्यात ही एक अशी मुलगी आहे जी मण्यांची माळा विकून, फुलहार विकून लाखो लोकांच्या हृदयात तिने स्थान निर्माण केलेलं आहे. तिचा साधा पण आकर्षक असा उत्साही चेहरा, तिचा हसरा चेहरा आणि तिचे डोळे यामुळे या कुंभमेळ्यात येणाऱ्या लोकांना तिची भुरळ पडलेली आहे. तिचे डोळे, सावळा रंग, चेहऱ्यावर एक अनोखे तेज असणारी, खरं तरी फुलं आणि माळा विकणारी मुलगी आहे. पण या मुलीची तुलना लोक मोनालिसा सोबत करतायत. म्हणजे हिला नेक्स्ट अँजेलिना जो देखील काही लोकांनी पदवी दिलेली आहे आणि ही प्रचंड 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 व्हायरल होत आहे. लोक या मुलीसोबत सेल्फी घ्यायला तुटून पडत आहे. इंस्टाग्रामवर ह्या मुलीचे पॅरोडी आणि फॅन पेजेस देखील बनलेले आहेत. इतकी ही मुलगी प्रचंड व्हायरल झालेली आहे. प्रयागराज कुंभमेळा 2025 अनेक सेलिब्रिटीमुळे देखील प्रचंड प्रसिद्धीत आहे. यामध्ये देशी आणि विदेशी दोन्ही प्रकारचे सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणात येत आहे. आणि हे जे सेलिब्रिटी आहे त्यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीमुळे देखील लोक आकर्षणाचा हे सेलिब्रिटी केंद्र बनलेली आहेत. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं नाव किंवा एक सगळ्यात मोठा आकर्षणाचं केंद्र ते म्हणजे स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी. स्टीव्ह जॉब्स ऍपलचे संस्थापक यांच्याबद्दल आपण माहिती ऐकूनच असाल. त्यांच्या भारत आणि भारतातील अध्यात्माशी त्यांचा जुळाव आपण हे म्हणजे प्रसिद्धच आहे. परंतु त्यांच्या पत्नी आणि त्याही एक इतक्या मोठ्या सेलिब्रिटी आता झालेल्या आहेत आणि त्या ह्या कुंभमेळ्यात, तुम्ही बरोबर ऐकताय, लॉरेन पॉवेल जॉब्स यांनी या कुंभमेळ्यात उपस्थिती लावली.
आणि या नुसतं उपस्थितीच नाही तर त्यांनी 15 दिवसाचा तेथे 15 दिवस राहून तेथे त्यांनी साधना केली, ध्यान केलं, त्यांनी लोकांची सेवा केली आणि त्यांची ही माहिती त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती शेअर केली आणि त्यामुळे त्या चांगल्याच व्हायरल झालेल्या आहेत. त्या इतक्या व्हायरल झालेल्या आहेत, त्यांच्या लोक त्यांना फॉलो करायला लागलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमुळे कुंभमेळ्याची लोकांपर्यंत आध्यात्मिक आणि सांस्कृतिक माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे आणि लोक देखील जे IIT क्षेत्रात आहे, जे बिझनेस क्षेत्रात आहे, जे विविध प्रकारच्या जे लोक धर्म संस्कृती वगैरे खूप जास्त ज्यांना महत्व देत नाही, हे लोक देखील कुंभमेळ्याकडे आकर्षित होत आहेत. सद्गुरू वासुदेव जग्गी. सद्गुरू वासुदेव जग्गी हे सद्गुरू म्हणून ओळखले जातात. हे एक प्रसिद्ध योगी संत आणि ईशा फाउंडेशनचे संस्थापक आहेत. ते त्यांच्या आत्मज्ञान, योग आणि ध्यान साधनेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक गोष्टींवर शिक्षण दिलेले आहे, ज्यामध्ये मानसिक शांती, जीवनाचा उद्देश आणि आध्यात्मिक उन्नती यांचा समावेश आहे. सद्गुरू सध्या कुंभमेळ्यात आहेत आणि ते कुंभमेळ्यात येणाऱ्या लाखो लोकांना आणि पर्यटकांना आध्यात्मिक शिकवण देत आहेत. ते लोकांना त्यांच्या जीवनाच्या सखोल अर्थाची आणि आध्यात्मिकतेचे महत्व सांगत आहेत. त्यांच्या शिक्षणामध्ये योग, ध्यान, साधना, आत्मज्ञान यावर आधारित विषय असतात, ज्यामुळे लोकांचा दैनंदिन जीवनात शांतता आणि जागरूकतेकडे ओढा लागतो. सद्गुरूंनी प्राचीन हिंदू परंपरेवर आध्यात्मिक शिक्षण देण्याचे काम चालू केलेले आहे. त्यासोबतच त्यांच्या आधुनिक दृष्टिकोनातून देखील ते हिंदू परंपरांचे विश्लेषण करतात. कुंभमेळ्या दरम्यान त्यांचे सत्र आणि व्याख्याने प्रचंड लोकप्रिय होत आहेत. त्यांचे विचार आणि मार्गदर्शन किंवा त्यांचे शिक्षण यामुळे लोकांच्या जीवनात अधिक जागरूकता, शांती आणि समाधानी जीवन या संदर्भात ते मार्गदर्शन देखील करत आहे. यासोबतच प्राचीन परंपरांचे आधुनिक आकलन, नद्या आणि पर्यावरणाविषयी जागरूकता, क्लीन गंगा किंवा जल सेवा प्रोजेक्ट यावर देखील सद्गुरूंचे या कुंभमेळ्या दरम्यान काम चालू आहे. त्यासोबतच ईशा फाउंडेशनच्या कार्यशाळांमधून लोक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती साधू शकत आहे. या फाउंडेशनच्या विविध उपक्रमामुळे कुंभमेळ्याची आध्यात्मिक गती देखील अधिक वृद्धिगत झालेली आहे. एकूण काय तर सद्गुरू वासुदेव जग्गी यांचे कार्य आणि योगदान लोकांना आध्यात्मिकतेकडे ओढून नेण्याचे, जीवनाचा खरा संदेश, उद्देश समजून घेण्याचे, एक समृद्ध, शांत आणि समाधानी जीवन जगण्याचे महत्वपूर्ण साधन ठरते. आणि सद्गुरूची मोहिनी अशी आहे की लोक त्यांच्याकडे आपोआपच आकर्षित होतात. सद्गुरू कुंभमेळ्याचे एक आकर्षणाचे केंद्र बनलेले आहे. भारतीय आणि विदेशी पर्यटकांमध्ये आणि त्यांच्या भक्तांमध्ये ते प्रचंड लोकप्रिय आहे आणि या कुंभमेळ्यात देखील ते प्रचंड व्हायरल होत आहे. जेथे ह्या कुंभमेळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात, भरपूर मोठ्या प्रमाणात विदेशी सेलिब्रिटी येत आहेत, तेथे देशी सेलिब्रिटी देखील या कुंभमेळ्यामध्ये खूप येत आहेत. म्हणजे आतापर्यंत हा कुंभमेळा तसा चालणार आहे 26 फेब्रुवारी पर्यंत. शेवटचं जे स्नान आहे ते 26 फेब्रुवारीला आहे. मार्च महिन्यापर्यंत हा कुंभमेळा जाणार आहे. पण आतापर्यंतच विदेशी देखील सेलिब्रिटी येतात आणि देशी देखील सेलिब्रिटी येतात आणि देशी सेलिब्रिटीमध्ये श्री श्री रविशंकरजी यांनी देखील त्यांची उपस्थिती या कुंभमेळ्याला लावली. श्री श्री रविशंकर जे आर्ट ऑफ लिव्हिंगची जी कला आहे किंवा जी ध्यान साधना आहे तिचे संस्थापक यांनी प्रयागराज कुंभमेळ्यात ध्यान साधनेच्या कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. ते आध्यात्मिक महत्वावर त्यांचं प्रचंड भाष्य आहे आणि त्यांनी तिथे त्यांच्या कार्यक्रमातून भक्तांचं मार्गदर्शन देखील केलं आणि त्यांचे कार्यक्रम, आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्यक्रम पूर्ण कुंभमेळ्यात चालूच आहेत. तर ते देखील या कुंभमेळ्याचं एक आकर्षण आणि ते देखील या कुंभमेळ्यामुळे व्हायरल होत आहे. म्हणजे याचा फायदा, या कुंभमेळ्याचा फायदा नुसता वन वे नाहीये, तर जे सेलिब्रिटी येतात त्यांना देखील फायदा होतोय आणि जे सेलिब्रिटी येतात तर त्यामुळे देखील कुंभमेळ्याची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत आहे. थोडक्यात काय की सेलिब्रिटीज मुळे देखील कुंभमेळा पण व्हायरल होतोय आणि इथे आल्यामुळे हे सेलिब्रिटी देखील व्हायरल होतं. अशा बरीचशी लोक आहेत जी ह्या कुंभमेळ्यात येत आहेत. आपलं स्नान, आपली ध्यान साधना आणि आपली जेही त्यांचा कार्यक्रम असेल ते पार पाडत आहे. नागा साधू. आता हे नागा साधू जे आहेत हे ह्या कुंभमेळ्याचं, प्रयागराजचा 2025चा जो कुंभमेळा आहे याचं सगळ्यात मोठं आकर्षणाचं केंद्र म्हणजे सेलिब्रिटींना देखील इतक्या लोकांनी फॉलो केलेलं नाही, इतक्या लोकांची माहिती घेतलेली नाही तितकं या नागा साधूंबद्दल. आणि हे नागा साधू जे आहेत प्रचंड कुतूहलाचं केंद्र आहे, प्रचंड आकर्षणाचं केंद्र आहेत, हे ज्यांच्यामुळे कुंभमेळ्याला
आणखीन एक नेक्स्ट लेवलची प्रसिद्धी मिळते आणि कुंभमेळ्याच्या प्रत्येक आविष्कारात प्रत्येक गोष्टीत भाग घेणारे, मग ती ध्यान साधना असो, प्रखर त्यांचं तपस्या असो किंवा त्यांचं राहणीमान असो, प्रत्येक त्यांचा वेशभूषा, त्यांचं घराणं म्हणजे जे आखाडे वगैरे म्हणतात ते, आणि त्यांचे शस्त्र किंवा त्यांचे सगळ्याच गोष्टी, त्यांचा आहार, ह्या सगळ्या गोष्टी कुतूहलाच्या गोष्टी आहेत. यामुळे देखील लोक जास्तीत जास्त त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. या कुंभमेळ्यामध्ये लाखो, लिटरली लाखो नागासाधूंनी संन्यासाची किंवा दीक्षा घेतलेली आहे आणि या नागासाधूंना या कुंभमेळ्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळालेली आहे. त्यांची विशेषतः त्यांचे राहणीमान, त्यांचं ध्यान साधना, त्यांचा आध्यात्मिक प्रवास याकडे लोक खूप आकर्षित होत आहे आणि त्यामुळेच ह्या कुंभमेळ्यामध्ये ते एक आकर्षणाचं केंद्र बनलेलं आहे. नागा साधूंवर एक मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ तयार करणार आहे. भारताच्या इतिहासात त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. हा व्हिडिओ, या व्हिडिओतील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया आणखीन एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ. तोपर्यंत हसमुख राहा, प्रसन्न राहा. वंदे मातरम. जय हिंद.